व्हेरी गुड मॉर्निंग गाईज ऑल ऑफ यू. या व्हिडिओमध्ये आपण बीकॉम फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला असलेला कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी हा जो आपला टॉपिक आहे हा आपण इथे शिकणार आहे. पहिल्या या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकची नेमकी कन्सेप्ट थेअरी काय आहे ती समजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये याच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते कव्हर करणार आहे. सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये आपल्याला इथं शिकवल्या जाणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुमचा हा टॉपिक एकदम पक्का होऊन जाईल की ज्याच्यावर तुम्हाला 100% एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार तिथं 16 मार्काला आहे. ओके, सो बघा टॉपिकचं नाव आहे कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी. सो बेसिकली काय आहे तर 12वीच्या मागच्या वर्षामध्ये आपण सगळं आपलं अकाउंट जे शिकलो आहे ते शिकलोय पार्टनरशिप फर्मचं. म्हणजे आपण पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट बघितलं, पार्टनरशिपच्या रिलेटेड ऍडमिशन, डेथ, रिटायरमेंट, डिझोल्युशन असे सगळे टॉपिक बघितले. तर आता इथं काय आहे की एक पार्टनरशिप फर्म आहे. ओके, एक पार्टनरशिपचा भागीदारीचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांच्या कंपनीचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याला चेंज करायचं आहे कंपनीच्या फॉर्म मध्ये. म्हणजे बघा इथे काय होतंय की एक तुम्हाला दिलेले पार्टनरशिपची फर्म, लेट्स से आपण इथे एक्झाम्पल म्हणून घेऊया, एक फर्म आहे ABC फर्म. ओके, दिस इज अ पार्टनरशिप फर्म. ओके, ही काय आहे तर ही एक पार्टनरशिप फर्म आहे आणि या लोकांना काय करायचं आहे, यांच्या व्यवसायाचा जो प्रकार आहे, यांच्या व्यवसायाचा प्रकार चेंज करायचा आहे कंपनीमध्ये. ओके, आता तुम्ही म्हणाल सर की एक रजिस्ट्रेशन आहे त्यांचं भागीदारी व्यवसायाचं, मग ते त्या लोकांना कंपनीमध्ये का चेंज करतात? तर बेटा कंपनीमध्ये चेंज केल्यानंतर बरेचसे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. भांडवल उभारणीच्या संदर्भात असतील किंवा व्यवसाय वाढीच्या संदर्भात असतील. तर आपण काय केलं, आपण पहिल्यांदा बिझनेस सुरू केला पार्टनरशिपचा. ठीक आहे, तेव्हा आपल्याला जस्ट सुरुवात करायची होती. त्यानंतर आपण छान बिझनेस केला, आपला बिझनेस वाढला आणि आता आपल्याला नेक्स्ट लेवलला जायचंय. आता आपल्याला पुढच्या लेवलला आपल्याला स्वतःला अपग्रेड करायचंय, अपडेट करायचंय. तर आपल्याला कुठलं रजिस्ट्रेशन लागेल? कंपनीचं. लेट्स से बघा, तुम्हाला शेअर मार्केटमधनं पैसे जर भांडवल उभं करायचं असेल किंवा मोठं कर्ज हवं असेल किंवा तुम्हाला इंटरनॅशनल बिझनेस करायचा असेल तर कंपनीचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. तुम्हाला पार्टनरशिप फर्म मध्ये तेवढे बेनिफिट मिळणार नाहीत. सो दॅट कंपनीच्या रजिस्ट्रेशन जर आपण केलं तर आपल्याला बरेच सारे बेनिफिट तिथं मिळतात. म्हणून काय होतं की पार्टनरशिप फर्म सुरुवातीच्या काळात बिझनेस करतात, एक लेवलला बिझनेस त्यांचा नेतात आणि त्यानंतर त्याचं रूपांतरण कुठे करतात तर कंपनीमध्ये करतात. ह्या रिलेटेड काही अकाउंट आपल्याला सेकंड इयरला पण शिकायचे. ओके, सो दॅट आपल्याला ह्या गोष्टी आतापासून माहित असणं व्यवस्थित गरजेचं मित्रांनो आहे. इट इज नॉट ओनली फॉर फर्स्ट इयर बट इट इज युजफुल इन सेकंड इयर, थर्ड इयर और इवन इन युअर पोस्ट ग्रॅज्युएशन. सो मित्रांनो ह्या गोष्टी व्यवस्थित ध्यानपूर्वक समजा. बरेचसे लोक आपण थेअरीला काय करतो, जास्त महत्व देत नाही. काय सर आपण प्रॉब्लेम सोडवला, हे केलं, आपलं काम झालं असं आपल्याला वाटतं. बट बेटा असं करून चालत नाही. आपल्याला सगळा एक बीकॉम करत असताना सगळं स्वतःमध्ये डेव्हलपमेंट घडवायचं, स्वतःमध्ये आपल्याला गुणवत्ता आणायच्या. सो दॅट ही थेअरी सुद्धा आपल्याला या छोट्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. सो कमिंग बॅक टू द प्रॉब्लेम. सो आपल्याला ह्यामध्ये नेमकं काय करायचंय तर बेसिकली फर्स्ट आपण बघूया की तुम्हाला प्रॉब्लेम सोडवत असताना गिवन इन्फॉर्मेशन काय असते, दिलेला डेटा तुम्हाला काय असतो. तर गिवन इन्फॉर्मेशन मध्ये फर्स्ट नंबर तुम्हाला एक ओल्ड बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली असते. ओके, जशी की पार्टनरशिपच्या मागच्या वर्षी दिलेली असायची ऍडमिशन मध्ये, डिझोल्युशन मध्ये, आणि त्याच्या खाली काही तुम्हाला दिलेले असतात ऍडजस्टमेंट. ओके, त्याच्या खाली दिलेल्या असतात तुम्हाला काही ऍडजस्टमेंट. ओके, आणि ह्यावरनं, या दिलेल्या डेटावरनं तुम्हाला आन्सर तुमचं काय बनवायचं आहे तर आन्सर मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे पहिल्यांदा तुम्हाला कंपनीची परचेस प्राइस ठरवायची आहे. ओके, परचेस प्राइस काय आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये, एकदम डिटेलमध्ये बोलणार आहे. ओके, आफ्टर दॅट तुम्हाला अकाउंट्स बनवायचे आहेत जे की तुम्हाला माहिती आहे, ज्यामध्ये पहिला आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, सेकंड आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, त्यानंतर पुढचा अकाउंट तुम्हाला बनवायचा आहे कॅश किंवा बँक अकाउंट, आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला बनवायचं आहे न्यू कंपनीचं अकाउंट. ओके, आणि मे बी तुम्हाला कदाचित लागू शकतात तर त्या जर्नल एंट्री सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत.
ओके, जर्नल एंट्री सुद्धा आपल्याला करायचं तिथं आहेत. ओके, सो बघा दिलेला डेटा आहे हा. ओके, गिवन इन्फॉर्मेशन आहे, या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील. या दिलेल्या दोन गोष्टीवरनं तुम्हाला आन्सर मध्ये एवढ्या गोष्टी बनवायच्या ज्या की परचेस प्राइस आहे, रिव्हॅल्युएशन आहे, पार्टनर्स कॅपिटल, बँक आणि नवीन कंपनीचा अकाउंट, आणि मे बी लागल्या तर जर्नल एंट्री मोस्टली लागू त्या शकतात, त्या पण आपल्याला शिकायच्या आहेत. ओके, सो ना, सो बघा पहिल्यापासून आपण एकदा रिव्हिजन करूया. आपण काय बघितलं की एक पार्टनरशिपची फर्म आहे, ठीक आहे, भागीदारी व्यवसाय, त्यांना त्यांचा व्यवसाय रूपांतरित करायचा आहे कंपनीमध्ये. तुम्ही क्वेश्चन विचारला का सर असं त्यांना करायचं आहे, टू गेट सम ऍडिशनल बेनिफिट्स. काय सर बेनिफिट आम्हाला मिळतील आम्ही कंपनीमध्ये गेलो तर बेटा एक तर आपल्याला चांगलं भांडवल उभं करता येईल, कंपनीला बँकेकडनं मोठं कर्ज घेता येईल व्यवसायाच्या वाढीसाठी, त्यानंतर मला शेअर मार्केटमधनं पैसे रेज करता येतील शेअर्सच्या माध्यमातून, त्यानंतर मला इंटरनॅशनल बिझनेससाठी ते उपयोगाला येईल. ओके, सो असे बरेच बेनिफिट्स, अँपल ऑफ बेनिफिट्स आहेत. टॅक्सेशन वाईज बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात वेगवेगळे. सो देर आर मेनी बेनिफिट्स यू कॅन गेट जर तुमचं कंपनी रजिस्ट्रेशन असेल तर. तुम्हाला काय दिलेलं आहे आणि काय बनवायचं आहे हे आपण इथं स्क्रीनवर बघतो आहे. आफ्टर दॅट आता इथं सर आपण पहिला पॉइंट लिहिलेला आहे, दॅट इज परचेस प्राइस. ओके, सो नेक्स्ट पार्ट मध्ये आपण इथं बोलणार आहे व्हॉट इज परचेस प्राइस. तर परचेस प्राइस म्हणजे नेमकं काय आणि त्याला कसं कॅल्क्युलेट करायचं, सगळ्यात या टॉपिक मधला महत्वाचा मुद्दा हा आहे. परचेस प्राइस काय आहे. बघा, आपण एखादी गोष्ट बाजारामध्ये खरेदी करायला जेव्हा जातो तेव्हा आपण त्या गोष्टीची किंमत पे करतो. लेट्स से मी 100 रुपीजचं एक पुस्तक खरेदी करायला गेलो. सो दुकानदारानं मला सांगितलं की या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. तर मी त्याला 100 रुपये देणार आहे आणि त्या बदल्यात तो मला पुस्तक देणार आहे, बरोबर आहे. सो फॉर एव्हरी प्रोडक्ट ऑर सर्व्हिस आपण तिथं एक प्राइस पे करतो, बरोबर आहे. एक किंमत ठरलेली असते ना, किंवा आपण ठरवतो. लेट्स से तुम्ही एखादा शर्ट खरेदी करायला गेला, ओके, सो तो दुकानदार म्हटला 1000 रुपयाला तो शर्ट आहे. तर तुम्ही काय म्हणता, नाही बाबा मी 900 देतो, किंवा आपण निगोशिएट करतो, आपण डिस्काउंट जेवढा जास्त मिळवता येईल त्याचा आपण ट्राय करतो, राईट. सो प्रत्येक गोष्टीची खरेदीसाठी एक प्राइस ठरलेली असते, हे तर कळालं. मग आता मी इथं काय करावलंय की या ठिकाणी एक फर्म जी आहे, एक फर्म जी आहे त्याचं रूपांतर मी कंपनीमध्ये करतो आहे. तर या फर्मची मला प्राइस ठरवली पाहिजे, की त्या पार्टनरशिप फर्मला आपण कन्वर्ट करत असताना त्यांची किंमत ठरवली पाहिजे, जी की दुसरी कंपनी म्हणजे रूपांतर होत असताना ती कंपनी त्यांना पे करेल. म्हणजे बघा, एबीसी ला दुसरे XYZ खरेदी करणार आहेत असं समजा. एबीसी ह्या पार्टनरशिप फर्मला XYZ वाले खरेदी करणार आहेत असं समजा. मग XYZ वाल्यांनी किंमत किती पे करायची, की XYZ वाल्यांनी किती किंमत पे करायची, दॅट इज कॉल्ड ॲज अ परचेस प्राइस. त्याला बाळ परचेस प्राइस म्हटलं जातं. तर मी तुमच्यासाठी इथं छोटी डेफिनेशन लिहितो. परचेस प्राइस मीन्स व्हॉट. परचेस प्राइस म्हणजे पार्टनरशिप फर्मची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मनी, जी पैशाच्या स्वरूपात मोजली त्यांची व्हॅल्यू काय आहे. मला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे, तर मला त्या गोष्टीची किंमत तर माहित पाहिजे, राईट. तर मला त्याला खरेदी करता येईल, बरोबर आहे. सो दॅट मग तुम्ही म्हणाल सेकंड क्वेश्चन सर ठीक आहे, मग त्या फर्मची व्हॅल्यू ठरवायची कशी, एखाद्या कंपनी पार्टनरशिप फर्मची व्हॅल्यू ठरवायची कशी. तर बाळा त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे असेट्स मायनस लॅबिलिटीज. असेट्स मायनस लॅबिलिटीज, यातनं हा फॉर्म्युल्यातनं तुम्हाला समजेल की कंपनीची प्राइस कशी ठरते. असेट्स वजा लॅबिलिटी. कंपनीची तुम्हाला मी मगाशी बोललो की तुम्हाला दिलेली काय असते, तर कंपनीची तुम्हाला एक ओल्ड बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली असते, बरोबर आहे. तर त्या बॅलन्स शीट मध्ये असेट्स असतात, त्या बॅलन्स शीट मध्ये लॅबिलिटी असतात. तर त्या असेट्स मधनं लॅबिलिटी वजा केल्या तर तुम्हाला नवीन कंपनीची परचेस प्राइस कळते. तर आता इथं असेट्स घेताना आपल्याला कुठल्या असेट्स घ्यायचे, सगळ्या असेट्स घ्यायच्या का, किंवा लॅबिलिटी घेत असताना मला कोणत्या लॅबिलिटीज घ्यायच्या, सगळ्या लॅबिलिटी घ्यायच्या का, तर नाही. तर इथं एक रूल आपल्याला करायचा आहे. असेट्स घेत असताना नवीन कंपनीनं घेतलेल्या असेट्स, नवीन कंपनीनं तुम्हाला काय करायचं आहे, घेतलेल्या असेट्स घ्यायच्या, आणि त्या कशा, शक्यतो
नवीन किमतीला, शक्यतो त्या कशा घ्यायच्या तुम्हाला, नवीन किमतीला. ओके. आणि सेम लायबिलिटीच्या बाबतीत मध्ये सुद्धा सेम नियम. लायबिलिटीज काय, तर नवीन कंपनीने घेतलेल्या लायबिलिटीज शक्यतो नवीन किमतीला, शक्यतो कशा, नवीन किमतीला. बघा, असेट्स मायनस लायबिलिटीज करायचं आपल्याला, पण असेट्स मध्ये आपल्याकडं फर्मकडं 10 असेट असतील, तर 10 असेट पैकी 10 असेट ते घेतील असं नाही. ठीक आहे, त्यातल्या त्या 5 घेतील, 6 घेतील, तर आपल्याला कुठल्या असेट घ्यायच्यात, नवीन कंपनीने घेतलेल्याच असेट घ्यायच्यात. ठीक आहे. आणि सेम थिंग अप्लायज इन लायबिलिटी, की लायबिलिटी मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचंय, की लायबिलिटी मध्ये फक्त तुम्हाला नवीन कंपनीने घेतलेल्या लायबिलिटी आणि शक्यतो त्यांच्या किमती असतात, त्या किमतीनुसार तुम्हाला घ्यायचे. आता हे सगळं जे आपण डिस्कस करतोय, हे तुम्ही प्रॉब्लेम सोडवताना बघितलं की लगेच तुम्हाला समजेल, जे की तुमचा हा नेक्स्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला हे लगेच समजेल, की प्रॉब्लेम बघितला की एक्झॅक्ट तुम्हाला ह्या गोष्टी इथं आरामात माहिती होतील, काही टेन्शन घेऊ नका. ओके. देन हा झाला इथं फर्स्ट पॉईंट, हा झाला परचेस प्राइसच्या रिलेटेड पहिला महत्वाचा पॉईंट. ओके. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट. ओके. दुसऱ्या महत्वाच्या पॉईंट मध्ये काय करायचं आहे, फक्त तुम्हाला आउटसाइडर लायबिलिटी कन्सिडर करायचे आहे. ओके. म्हणजे परचेस प्राइस ठरवताना ठीक आहे, परचेस प्राइस कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला इनसाइडर लायबिलिटी घ्यायच्या नाहीत. म्हणजे कुठल्या कुठल्या इनसाइडर लायबिलिटी असतात, तर तुम्हाला कॅपिटल, ठीक आहे, त्यानंतर एनी काइंड ऑफ रिझर्व, ठीक आहे, याला घ्यायचं नाहीये परचेस प्राइस मध्ये, याला घ्यायचं तुम्हाला नाही. परचेस प्राइस मध्ये कॅल्क्युलेशन करताना कॅपिटल, रिझर्व याला घेऊ नाही. ओके. थर्ड थिंग. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला बघायची आहे, ती आहे फिक्टिशियस असेट्स असतील, फिक्टिशियस तुमच्या असेट्स असतील, तर त्यांना पण घ्यायचं नाही, त्यांना पण तुम्हाला घ्यायचं नाहीये. ओके. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला बघायच्यात, सो दॅट तुम्हाला ह्या गोष्टी तिथे होऊन जाईल. ओके. म्हणजे परचेस प्राइस तुम्हाला कळून जाईल. आता आपण लगेच एक्झाम्पल बघूयाचं. एक्झाम्पल बघितलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी परफेक्ट तिथे समजतील. काहीही मित्रांनो अवघड नाहीये, एकदम सोपं आहे. तर अकाउंट्स कसे बनवायचे, एक्झाम्पल ह्याचं हे कसं करायचं, हे एकदम तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून जाईल. सो तुम्ही फक्त नेक्स्ट एक्झाम्पल तेवढं बघा, म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम तिथे कव्हर होईल. आपल्याला पैकीच्या पैकी अगदी मार्क यामध्ये 100% मिळणार आहेत. फक्त एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित तिथं बघा. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याला कन्सिडर करूया. थँक्स फॉर वॉचिंग. काइंडली सबस्क्राईब टू आवर चॅनल.